आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड।
महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती आकर्षक सजावट स्पर्धेमध्ये आता आपण आलेलो आहोत सांगली येथील अमित पाटील यांच्या घरी। आपण पाहू शकत असाल की वाराणसी घाटची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी अमित पाटील स्वतः आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, कशा प्रकारचा यावर्षी तुम्ही सजावट केलेली आहे? यावर्षी आम्ही नदी प्रकल्प दाखवला आहे, म्हणजे प्रदूषणचे कसं आपण विल्हेवाट करायची, त्यामुळे आम्ही एक मशीन बसवले, तिथं कचरा विल्हेवाट करायची ते बाहेर काढायची मशीन, या संदर्भात आम्ही हे दाखवला देखावा। वाराणसी घाट जो आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती केली, काय काय या ठिकाणी? त्यामुळे या 3 घाट आम्ही असे दाखवल्यात। प्रयाग घाट दाखवला आहे, जलसेना घाट दाखवला आहे, परत शमशेन घाट दाखवला आहे, अशी 3 घाट दाखवलात एकत्र करून। म्हणजे ही जी प्रतिकृती आम्ही एकत्र करून सगळ्यांना संदेश दिला। नाही, ही जी काही प्रतिकृती केली स्वतः बनवली आहे का? नाही, हे आम्ही स्वतः 2 ते 2.5 महिने आम्ही हे घरकाम सगळे करतो घरातली, बाहेरचे काही विकत आणत नाही। जे काय दिसते ते सगळं आम्ही हाताने केलेलं आहे। मूर्ती या ठिकाणी आपण पाहतो की ते जे काय बाल गणेश मूर्ती आहे त्याचे जे दोरे बोट वडाला काय नेमकं म्हणजे ती बोट म्हणजे ती कचरा भरलेली आहे, ती कचरा करून असे बाल गणेश बाहेर ओढतेल दाखवले, कचरा नदीतला बाहेर काढायचा, ह्या संदर्भात आम्ही अशी मूर्ती करून घेतली। हाच सजावट किंवा हाच देखावा करण्यामागचा उद्देश काय? म्हणजे असं मी दरवर्षी काहीतरी नवीन दाखवतो लोकांना, म्हणजे संदेश। म्हणजे मागच्या वर्षी आम्ही अमरनाथ दाखवला, ह्या वर्षी आम्ही एक पाण्याचा संदेश, नदीत कचरा टाकू नका प्रकल्प असा दाखवला आहे। म्हणजे प्रदूषण मुक्त असं करूया आपण, असं दाखवले। किती लोकांनी म्हणजे घरातल्या चौघ जण आहे, भाऊ, मी, आई वडील आणि 2 मित्र येतात मदतीला। हे आम्ही 4 गाडीची मेहनत केलं आहे सगळं। आपण या ठिकाणी पाहू शकत असाल की अमित पाटील यांनी खूप सुंदर अशी वाराणसी घाटाची प्रतिकृती या ठिकाणी केली आहे। मंदिर दाखवले आहे, शमशान घाट दाखवलेला आहे, नदी दाखवली आहे आणि नदीमध्ये प्रदूषण करू नका अशा प्रकारचा संदेश दिला। एक मशीन या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे। त्याचबरोबर बाल गणेश रूपातील एक गणपतीची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे आणि ती त्याच्या गणपतीच्या हातामध्ये दोरे आहे आणि कचरा जो काय जहाजीमध्ये आहे ती जहाज उडत आहेत असं गणपती दाखवलेला आहे। आणि हा पाटलांचा लाडका गणपती म्हणून याचं नाव आहे। सांगली जिल्ह्यातील अनेक लोक ही अमित पाटलांचा असलेला हा देखावा, त्यांनी बनवलेला देखावा पाहण्यासाठी येत असतात। कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, सांगली।